ओसाडगावचे पाटील सध्या चर्चेमध्ये आहेत। आपले कृषी मंत्री। शहरातली मंडळी कदाचित त्यांना तेवढं ओळखत नसेल, पण गावचे लोक, आपले शेतकरी बांधव हे त्यांना विसरूच शकत नाहीत। कारण शेतकऱ्यांसाठी एवढं काय काय त्यांनी करून ठेवलेलं आहे। कृषी मंत्री होणं ओसाडगावची पाटीलकी करण्यासारखं आहे असं म्हणणारे, शेतातल्या ढेकळाचे पंचनामे करणारे, विधान परिषदेमध्ये पत्त्यांचा डाव मांडणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याच शासनाला भिकारी म्हणणारे आपले माननीय माणिकराव कोकाटे यांचाही आता करेक्ट कार्यक्रम होणार अशी वातावरण निर्मिती सध्या तरी झालेली आहे, जशी मागे धनंजय मुंडे यांची झाली होती। याच अनुषंगाने सगळे अँगल आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचेत, तेव्हा हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा आणि प्रतिक्रिया द्या। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या भलतेच व्हायरल झालेले रमी मास्टर म्हणा किंवा अति कार्यक्षम कृषी मंत्री म्हणा, तेच आपले माणिकराव कोकाटे अजितदादांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा पुढे गेले। जसं आपलं कृषी मंत्रीपद अत्यंत कार्यक्षमतेने ते सांभाळतायत ना, अगदी तसंच ऑनलाईन पत्त्यांचा डाव सुद्धा अगदी मस्तपणे खेळतायत। माणिकराव कोकाटे यांचा सध्या एक व्हिडिओ फिरतोय, जो व्हिडिओ तुम्ही कदाचित खूप वेळा पाहिला असेल। विधान परिषदेमध्ये रंगलेला रमीचा डाव लोकांनी झूम करून करून पाहिलाय। तो याच्याकरता पाहिलाय की त्यांच्या स्क्रीनवरती ॲड दिसतीये का, ॲड स्किपचा ऑप्शन दिसतोय का, ॲड स्किप करायला खरंच इतका वेळ लागतोय का, हे सगळं पाहण्यासाठी लोक झूम करून हा व्हिडिओ बघतायत। हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय की त्यांचे विरोधक कधी नव्हे एवढे ऍक्टिव्ह झालेत। चांगलंय, सगळ्याच प्रश्नांच्या बाबतीत असेच 12 महिने 24/7 ऍक्टिव्ह झाले असते ना, तर आज सत्तेत असते। असो, पण कोकाटेंचे असे काही व्हिडिओ जे तुम्ही कदाचित पाहिले नसतील, ते सुद्धा उद्या व्हायरल होऊ शकतात असं आव्हान कोकाटेंना देण्यात आलेलं आहे। कुणी दिलं हे आव्हान? ऐका। तर आमच्याकडे आत्ता पहिला 12 सेकंदाचा, त्यानंतर आजचा 24 सेकंदाचा, याच्या पुढचेही वेगवेगळ्या कृती करतानाचे आपले व्हिडिओ आमच्याकडे आहेत, ते काढायला भाग पाडू नका। तेव्हा कोकाटे साहेब, जरा जिभेवरती कंट्रोल करा। विरोधक तर टपलेले आहेतच तुमच्या राजीनाम्यावरती, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक आहेत, कोर्टाने आपल्याला फटकारलेलं आहे, शेतकरी आपल्यावरती नाराज आहेत, आपल्या पक्षातले आपलेच सहकारी, महायुतीतले सहकारी उघड उघड आपल्या विरोधात भूमिका घेत आहेत। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। तेव्हा भानावर या, नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामाच नाही, उद्या राजकारण सुद्धा करणं तुम्हाला अवघड जाईल आणि खरंच अवघडच जाणार आहे। जे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत झालं ना, तसं काहीसं तुमच्या बाबतीत होणार नाही। हे कशावरून? माणिकराव कोकाटे ज्या पद्धतीने वागतायत ना, त्यावरून त्यांना त्यांचे नेते अजित पवार, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झरप नाहीये, ते त्यांच्याही पुढे गेलेत असं वाटायला लागलेलं आहे। आणि असं आम्ही म्हणत नाहीयेत, सामान्यांना असं वाटायला लागलेलं आहे। अजितदादांची शिस्त ही पक्षातल्या नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे। शिस्तभंग केल्याच्या नंतर दादा कशी कानउघडणी करतात हे सुद्धा माहिती आहे। मग माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत दादांची शिस्त कमी पडली आहे का, दादांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेले आहेत का माणिकराव कोकाटे, असे प्रश्न पडण्याचं कारण आपल्या वक्तव्यावरती कुठलीही दिलगिरी ही माणिकराव कोकाटे यांनी अजून सुद्धा व्यक्त केलेली नाहीये। हा वाद सुरू झाल्याच्या 4-5 दिवसानंतर अजितदादांची प्रतिक्रिया आली आहे। माणिकराव कोकाटेंशी चर्चा करून निर्णय घेणार असं ते म्हणाले। ज्या व्यक्तीच्या संदर्भात आहे त्या व्यक्तीला मी समोर बोलून त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल ते जाणून घेत आणि त्याच्यानंतरचा निर्णय आम्ही घेऊ। त्यांचं ऐकून तर घेऊ दे। आज एका कॅबिनेट मंत्र्याच्या संदर्भामध्ये हे सातत्याने वेगवेगळ्या गोष्टी न्यूज येत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेऊ दे आणि त्याच्यानंतर मग मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन, सीएम साहेबांचं पण काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ, आम्ही निर्णय घेऊ। आता रमीचा गेम खेळणाऱ्या कोकाटेंचा कसा गेम होणार ते जरा बघूया। सगळ्या बाजूने टीका होत असताना अजित पवार यांच्यावरती दबाव असणारच आहे, साहजिक आहे। त्यांच्याकडचं कृषी खातं काढून घेतलं जाऊ शकतं आणि ते वाईचे आमदार मकरंद पाटील यांना कदाचित दिलं जाऊ शकतं, अशा माध्यमांमध्ये बातम्या आहेत।
कारण तुम्ही बघा, कोकाटेंच्या रमी खेळण्याचं ते सुद्धा विधान परिषदेसारख्या ठिकाणी अशा वर्तनाचं कुणीच समर्थन करू शकत नाही. त्यात भर म्हणजे आपल्या शासनाला त्यांनी भिकारी म्हटलं. मग जर का शासन भिकारी आहे तर अशा सरकारमध्ये राहताच कशाला तुम्ही? आणि असा सवाल आम्ही करत नाहीत, असा सवाल शेतकरी त्यांना करतायत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली होती. पण एवढं सगळं सुरू असताना खरं तर कोकाटेंनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण उलट मी का राजीनामा देऊ असं ते विचारत राहिले आणि तिथंच ते अडकले. कारण त्यांच्याच पक्षाचा एक नेता सूरज चव्हाण ज्यांनी गुंडगिरीची हद्द ओलांडली, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. पण एवढं होऊन सुद्धा स्वतःहून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा हा काही त्यांनी दिला नाही. अखेर अजित पवारांनी ट्विट करत राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. तेव्हा कुठे तो राजीनामा झाला. आणि इथं सुद्धा दुसरं काय होणार आहे? इथंही असंच होणार आहे. कारण आजकालच्या नेत्यांमध्ये स्वाभिमान नावाची कुठली गोष्ट ही शिल्लकच राहिलेली नाहीये असं दिसतं. जा म्हटल्याशिवाय जायचंच नाही असला निगरगट्टापणा या नेत्यांमध्ये आलेला आहे. अजित पवार सुद्धा आपल्या या सहकाऱ्यांवरती नाराज असतीलच. कारण या दोन नेत्यांची भेट ठरली होती आधी, पण अचानक ती भेट रद्द झाली. मंत्रालयात आधी कोकाटे अजितदादांना भेटणार होते, पण दादांनी ते सगळं टाळलं. इनडायरेक्टली याचा अर्थ असाच होतो की तुम्ही राजीनामा द्या. शनिवारी 26 जुलैला अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक आहे. त्यामध्ये कोकाटेंच्या राजीनाम्यावरती काहीतरी निर्णय होणार अशी चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहे. बघूया या प्रकरणात नेमकं काय होतं ते. विचार करा, विधान भवनात लोकप्रतिनिधींना आपण कशासाठी पाठवतो? विकास कामांवर चर्चा करण्यासाठी की अशा सिरियस विषयांवरती चर्चा सुरू असताना फोनवर टाइमपास करण्यासाठी आणि पत्ते खेळण्यासाठी? आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की आपण निवडून दिलेले लोक म्हणजे लोकप्रतिनिधी आपल्याच मतांच्या जोरावरती विधान भवनात फोनवरती टाइमपास करतात आणि आपण या विषयावरती फक्त चर्चाच करू शकतो. काय वाटतं तुम्हाला या सगळ्यांमध्ये? माणिकराव कोकाटेंच्या आत्तापर्यंतच्या व्हायरल व्हिडिओ आणि वागणुकीवरती, वक्तव्यांवरती तुमची नेमकी काय निरीक्षणं आहेत? तुमच्या परिसरामध्ये त्यांनी कधी भेट दिली असेल आणि तिथे काही वादग्रस्त वागले असतील तर त्या बाबतीतले तुमचे अनुभव काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, फक्त वाईटच नाही, फॉर्च्युनेटली चांगले सुद्धा काही अनुभव आले असतील ना तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.